नमस्कार, मी सायली. युगंधर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगंधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. सैनिकांना सर्व अनुयायांना जे आव्हान केलेलं होतं, सर्व मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले डॉक्टर बाबासाहेब ज्ञान केंद्रामध्ये आणि चांगला प्रतिसाद लोकांमध्ये जो वातावरण निर्मिती झालेली होती की आपल्या मूर्त्या तुटल्या, मूर्त्या हे झाल्या ते झाल्या, हे लोकांमध्ये आम्ही एक चांगली मेसेज टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. कुठल्याही मूर्त्या तुटलेल्या नाहीये. जो संघर्ष आयुक्तांसाहेबांबरोबर आपला आहे जागेचा, तो आपण एकात्मताने सगळ्यांनी लढून तो आपण जिंकूया आणि ही जागा आपल्या धम्माला कशी भेटेल, त्याच्या बौद्धमय फाउंडेशनला कशी भेटेल, वालधुली नागरिकांचा विकास त्या जागेमुळे कसा होईल, त्याच्यासाठी आपण एका ताकदीने लढणार आहोत. पूर्ण रूपरेषा कल्याण शहरातील जनता ठरवेल आणि जेव्हाही मीटिंग लागेल सर्व भीम अनुयायी एकत्र रोडावर उतरतील आणि आपला जो अधिकार आहे जागेच्या माध्यमातून मानतील. कुठलीही गडबाजी आपण करणार नाही, कुठलंही हे करणार नाही, पण त्यांनी भंतेजींनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचं काम करावं. कुठे जागेच्या भानगडीत पडू नये. त्याच्यासाठी समाज, राजकीय मंडळी आणि सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं तुमच्या सोबत आहे, एकत्र आहे. समाजामध्ये राजकीय करून फूट पाडू नये हीच माझ्यातर्फे. आम्हाला कल्याण पूर्वेचा विकास आहे, विकास हा झालाच पाहिजे, विकासामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही हे आम्ही आश्वासन देतो. व्हिडिओ आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो, व्हिडिओ AI ने बनवले असेल तर आमच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करा, ही माझी मागणी आहे ना. आम्ही खोटा प्रचार आणि प्रसार करायचं काम करत नाही. जेव्हा मी या गोष्टीला विरोध केला, जेव्हा समाजामध्ये मी हे वातावरण तयार केलं, बाबा चुकीचा मेसेज पसरू नये, आपल्यामध्ये आपत्तीमध्ये आपले झगडे लपडे होऊ नये आणि या महाराष्ट्रामध्ये आपली एकता टिकून ठेवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे. मी लोकांपुढे आणलंय सत्य काय असत्य काय. त्याच्यामुळे कुठलीही त्यांनी जे घडवलं असेल, झालं असेल एक भावनेच्या भरामध्ये, आता आपण संघर्षमय एक आपलं शांततेने तुम्ही काम करा, संघर्षाचं काम आम्ही करू आणि ही जागा आपण महापालिकेच्या ताब्यातून आपल्याकडे कसे घ्यायचं त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊ. एवढंच बोलून थांबतो. जय भीम. च्या आधी प्रशासनाने एखाद्या भिक्षूला निमंत्रित करून विधीपूर्वक ते काढायला पाहिजे. जर उपासक जर असतील तर त्याला म्हटलं जाणार नाही की विधीपूर्वक काढत आहे, कारण भिक्षूच्याच अनुषंगाने त्याची प्रतिष्ठापना होतं आणि भिक्षूच्याच अनुषंगाने ते काढलं जातं. तेच त्याला म्हटलं जाते सन्मानपूर्वक काढणे. म्हणून त्या व्हिडिओमध्ये जर दिसत असेल तुम्हाला की भिक्षू नाही, तर ते निश्चितच चांगलं नाही, कारण विधीपूर्वक काढण्यात आलेल्या नाही, हे ते गृहीत पकडल्या जातं. आणि म्हणून हे जे काही अभ्यास नसल्यामुळं हे जे काही चुकीचं जे काही कृत्य झालेलं आहे, तर त्या चुकीच्या कृत्याला निश्चितच क्षमनीय आहे, त्याला क्षमा केल्या जाणार नाही. म्हणून प्रशासनाने सुद्धा आपली जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि जबाबदारी पूर्ण काम करावं. आहे त्या ठिकाणी आमचे दिगंबर कांबळे आहेत, कुळ कायदे ते मालक होते. भीमराव डोळस आम्ही त्यांच्याशी संबंध होता पूर्वीपासून. ज्या वेळेला हा बंतीजी गौतम रत्न तिथे आला, त्याला आम्ही 1 गुंठ्यामध्ये गौतम सोनवणे आणि गायकवाड पोलीस ऑफिसरनी त्याला तिथे बांधून दिले आणि तिथे तो स्थायिक झाला. स्थायिक झाल्यानंतर जेवढं सहकार्य पाहिजे ते अण्णासाहेब रोकडेंनी दिलेलं होतं. हा इतिहास आहे. वीट, सिमेंट, पैसा, दगड हे ते बांधून दिले श्रमदानातून. आणि अशा वेळेला गौतम सोने म्हणजे गौतम बंतीजीला सांगितलं आपल्याला एवढं प्रोजेक्ट करायचंय. मी एक नगरसेवक होतो, महापालिका झाल्यानंतर शिक्षण सदस्य झालं, त्यामुळे कल्याण शहरातील जे दानशूर लोकांचे माझे चांगले संबंध होते. अशा प्रकारे गौतम रत्नला मी सहकार्य दिलं आणि गौतम रत्नाला सहकार्य दिल्यानंतर ज्या ज्या मूर्त्या तोडण्यात आलेल्या आहेत, तुम्ही पत्रकार आहात, मी पत्रकारांना प्रश्न विचारतो. ज्या वेळेला तुम्ही ऑल इंडियामध्ये सांगितलंय मूर्त्या तोडलेल्याच्या विटंबना झालेली आहे, मग विटंबना झाली, पत्रकारांनी दाखवा कुठे तोडलेले आहे, काय तोडलेले आहे. पण ते पत्रकारांनी विचारणं गरजेचं होतं. आमचा रोष आहे पोलीस ऑफिसरांवर. पोलीस ऑफिसरांना आम्ही एक तक्रार दिली, पोलिसांनी त्या तक्रारीचं निवारण केलं असता
आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पण त्या पोलिसांनी सुद्धा निवारण केलं नाही. जर केलं असतं तर हा प्रकार झाला नसता. कारण त्या ठिकाणी गौतम रत्नाने बाहेरचे गुंड आणून, बाहेरचे लोक आले. तुम्हाला पत्रकारांना कल्याण शहराची माहिती आहे. वालदुनी, अशोकनगर, सिद्धार्थनगर, आनंदवाडी बौद्ध समाज या कल्याण शहरात असल्यामुळे त्या गौतम रत्नाच्यावर सर्व नर्वस आहे. तो फक्त 2 पैशासाठी चाललेला आहे. ती 16 कोटीची जी जागा रेल्वेने घेतली त्याला मीच ती जागा वंदना घेतली. 1 वर्षापूर्वी जी भूमिपूजन झालं, बंतीजीने मला सांगितलं, अण्णा तुम्ही भूमिपूजन करा. ते मीच करून त्यांच्या सांगून केलं. आणि 30 तारखेला सुद्धा बंतीजीला सांगितलं, अण्णा आपल्याला मूर्त्या द्या, तुम्ही जाऊन वंदना घ्या. त्याप्रमाणे गेलो. पण आता एक बंतीजीने जे आता सांगितलं, अरे या गौतम रत्न बंतीजीने ज्या मूर्त्या बसवल्या त्या विधी करून बसवल्या का? विधी करून बसवलेल्या नाहीये. मग ज्या काही काढण्यात आले, समाजाने वंदना केली गौतम दत्त बंतीच्या सांगण्यावरून आणि त्या मूर्त्या काढलेल्या आहे. आम्ही काय दलाल इथं बिल्डरचे नाहीये, कॉन्ट्रॅक्टरचे नाही, ना खासदारचे नाही, महापालिकेचे आमचे चमचे नाही. आम्ही समाजसेवक आहे. या कल्याण शहरामध्ये जर चांगला सुधारणा होत असेल तर आमच्या हा संपूर्ण कल्याण शहराचे लोक जिथे चांगले कमी त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि ज्या ठिकाणी जे मूर्त्या आहेत तोडल्या नाही, काही नाही, पण या बंतीजीने पैशासाठी फक्त आज चाललेले. गौतम दत्त बंतीजी माझे चांगले संबंध आहे. आम्ही आपसामध्ये बसून सर्व मिटू शकतो. पण या ठिकाणी ज्यांनी राजकारण केलंय, कोणा राजकारण या कल्याण शहरात करायचंय तर आम्ही आमचा समाज कधी ते राजकारण करून देणार नाहीये, एवढे तुम्हाला आश्वासन देतो. आणि गौतम रत्न बंतीजींचे जे डॉपेज आहे ते संपूर्ण आम्ही उधळल्याशिवाय राहणार नाहीये, एवढे मी तुम्हाला आश्वासन देतो. समाज आमच्या मागेची आहे. बस आम्ही जाणतो की त्या ठिकाणी खरोखर अगोदर पासून ह्या विकासाच्या गोष्टी चालू होत्या आणि हे करत असताना आम्ही सगळे सोबत होतो. आजही आम्ही सोबत आहे, उद्याही सोबत राहू. आणि जेव्हा जेव्हा समाजाची गोष्ट येईल त्या ठिकाणी आम्ही प्रयत्नशील राहू. नाही, एक महत्वाची बाजू आहे की बंतीजी कुठे निवास करतात यापेक्षा बंतीजींची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आता काय होतं की आपण विकास करत असताना कोणी दडपशाही करतं आणि त्यामुळे भिक्षूंना राग येतात. असं काही नाही. बंतीजींच्या प्रेमपूर्वक आपण ते बैठक घेऊन जसं सगळेजण तेथे गेले पाहिजे, व्यवस्थितरित्या त्यांच्याशी सन्मानपूर्वक बोलले पाहिजे. जसं काय सोनवणे म्हटला होता की बाबा बंतीजींना आदरपूर्वक बोलून त्यांच्याशी सोबत करूया. तर तशा प्रकारे आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करूया, त्यांच्या मनातल्या प्रश्नांची घालमेल बाजूला करूया. आता काही लोकांनी त्यांच्यावर आरोप केलेत की पैसे घेतले. आता याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही, परंतु अशा रीतीनं आरोप केल्यामुळे मनुष्याचे हानी होते. दुसरी गोष्ट अशी आहे की जर बुद्धमूर्तीची विटंबना वगैरे काही झालेली नाही, हे सत्यता आहे. आता काय होतं की बुद्धमूर्तीला कोणी हात जरी लावला तर माझा जीव तडफडतो, अशी एक परिस्थिती असते. आणि कसं असतं की ह्या 2 गोष्टीमध्ये न पडता समाजाने जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. त्याचबरोबर महाबोधी विहाराचा जो काही प्रश्न आहे तर इथे गट नाहीत. इथे भिक्षूंची मागणी आहे की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न करावेत अशी आमची अपेक्षा आहे. मग येथील खासदार असतील, आमदार असतील, संसद असेल, राष्ट्रपती असतील, तर यांनी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचे झालेले आहे. आता प्रश्न काय होतो की या ठिकाणी जे काही ट्रस्ट आहे हे खरं तर स्वातंत्र्याच्या अगोदरचं आहे. आणि काय होतं की स्वातंत्र्याच्या अगोदरचं आहे म्हणून त्याला आपण मान्यता देत होतो. तुम्ही स्वातंत्र्याच्या नंतर जर राम मंदिर बनवलं असेल, है का नाही, राम मंदिराचा प्रश्न हा स्वातंत्र्याच्या अगोदरचाच होता, है का नाही, त्याला आपण नंतर फार मोठं म्हणजे जवळपास 300-400 वर्षापूर्वीचाही तो प्रश्न असेल. परंतु जर आपण त्याला निपटारू शकत असेल म्हणजे शासनाच्या विविध कार्यसंस्थेकडून जर तो त्या ठिकाणी मिटवता येत असेल तर हा तर बौद्धांचा प्रश्न आहे जो शांततेचा महागुरु आहे. आणि त्याच्याच बाबतीत जर असं होत असेल तर कुठेतरी आमच्या सारख्यांना ती भीती वाटते. बंतीजी माध्यमांकडे आणखी एक गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतोय. आता जसं की या मीटिंग मध्ये व्हिडिओ दाखवण्यात आला आणि तिथे विधिवत पद्धतीने बुद्ध मूर्ती आहेत त्या काढण्यात आल्या असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु व्हिडिओ मी देखील पाहिला तर ती विधिवत पद्धत पूर्ण करताना तेथे फक्त आपले नागरिक दिसत होते, अनुयायी दिसत होते, परंतु तिथे कोणी बौद्धाचार्य होते की नाही त्याची आम्हाला काही स्पष्टता मिळाली नाही. किंवा बंत्यांना तिथे बोलवणं हे योग्य होतं का? बंतीजी बोलतील याबद्दल.
ते अत्यंत महत्वाचं आहे. मात्र दोन्ही फाउंडेशन या पुलाच्या कामाला विरोध केला जातो. त्यांच्या काही मागण्या आहेत, त्यामुळे त्या पुलाचं काम थांबलेलं आहे. या संदर्भात अनेकदा बैठका झाल्यात, मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही. काय तुमची आता काय मागणी आहे? वालधुनीच्या परिसरामध्ये जे काही बुद्ध विहार उभे आहे आणि तेथून जर कल्याण पूर्व आणि पश्चिम असा जर दुहेरीकरणाचा जो काही पूल वगैरे बनल्या जात आहे, तर विकासाच्या कामामध्ये आम्ही आमचं सर्वस्व पहिल्यापासून देत आलेलो आहोत आणि देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणजे बुद्धभूमी फाउंडेशन जरी असेल तरी ते बौद्धांची संस्था आहे आणि बौद्ध लोकांनी विकासाच्या आड येऊ नये हाच बाबासाहेबांचा एक आदेश आहे. तर आम्ही सर्वजण त्याचे पाईक आहोत. हे काम करत असताना जर लोकहिताचं आहे, लोकसुखाचं आहे, तर निश्चितच आम्ही सर्वांनी त्याच्यासाठी मदत केली पाहिजे. आणि जे भंतेजी गौतम रत्न असतील, त्यांच्या काही मागण्या असतील, तर त्याकडे शासनाने एक चांगल्या नजरेनं पाहिलं पाहिजे. आम्हाला थोड्या वेळापूर्वी माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा निरोप आला की भंतेजी, जे काही काम आम्ही करत आहोत हे लोकांच्या कल्याणाचं आहे. आणि एकूण सगळ्या या चर्चेतून आम्हाला जाणवलं की कुणी काय म्हणतं यापेक्षा जो काही विकास महत्वाचा आहे, त्या विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि बुद्धभूमी फाउंडेशनला जी काही जागा ती अशी म्हटल्या जातात, सातबाऱ्यावरती नाही, हे साहेबांनी सांगितलं की सातबाऱ्यावरती ती जागा महानगरपालिकेच्या नावाची आहे. हे सगळं जरी असेल तरी आम्ही तिथे वास्तव्य करतो, म्हणून आम्हाला सुद्धा विकास कामामध्ये आड न येता तो विकास आम्ही करू देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला जी काही उर्वरित जागा आहे, जर शासनाने तिथं आरोग्य दवाखाना, एखादं कॉलेज, एखादी शाळा बाबासाहेबाच्या नावाने जर करण्याचा मानस व्यक्त केला असेल तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि असं काम करत असताना आम्ही सर्वजण विकासाच्या कामासाठी सोबत आहोत. कल्याणच्या जनतेचा विकास व्हावा आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न मिटावा. कारण जर कल्याणमध्ये आलं तर येत असताना जर तुम्हाला ट्रॅफिक ना, तेच दळणवळणाच्या साधनामध्ये जर 2-2 तास तुम्ही अडकत पडत असाल आणि त्याने जर तुमचा 10 मिनिटाचा प्रश्न वेळ वाचत असेल तर निश्चितच खूप आनंदाची बाब आहे. कारण या ट्रॅफिक मध्ये जर एखादा व्यक्ती अडकला आणि एखाद्याला न जाणो एखाद्याला हार्ट अटॅक यावा आणि त्या ठिकाणी वेळेवर उपचार न मिळावा तर तो दगावू शकतो. आणि हे दगावणं काही कोणत्याही हिताचं नाही, कोणत्याही सुखाचं नाही. म्हणून आमच्या बौद्ध भिक्षूंची अशी मनीषा आहे तर विकासासाठी आम्ही सर्वजण सर्वतोपरी मदत करू. फक्त कोणत्याही बुद्ध मूर्तीची विटंबना होऊ नये, कोणत्याही भिक्षूवरती अन्याय अत्याचार होऊ नये. आणि ज्या ठिकाणी जर भिक्षू काम करत असतील तर त्यांना सन्मानपूर्वक, म्हणजे माननीय आयुक्त असतील किंवा पोलीस अधिकारी असतील किंवा आपल्या समाजातील माणसं असतील, यांनी सुद्धा भिक्षूंचा आदर राखून योग्य प्रकारे सहकार्य केलं पाहिजे, सोबत केली पाहिजे. आता या चर्चेमधून असं जाणवतं की लोकांच्या मनामध्ये भिक्षूंबद्दल रोष असतो, तर हे चूक आहे. आताचे भिक्षू माझ्या शेजारी उपस्थित भदंत अल्पेशचे भिक्षू आचार्य राहुलजी महास्तवीर आहेत. माझ्या बाजूला भंते धम्मसेन हिंदू मिल आंदोलक आहेत. आणि असे सर्व असताना ही मंडळी शांततेच्या मार्गाने चालतात. विशेष म्हणजे शिकलेली आहेत, कोणी वकील होत आहेत, कोणी PhD धारक आहेत. आणि मग असे सगळे असताना समाजाचा विकास हाच आमचा मूलभूत हेतू आहे. जर तिथे विपश्यना केंद्र, आता जर तिथे 30 का 35 एकर जागेचा काहीतरी प्रश्न आहे तर तिथे जर विपश्यना केंद्र होत असेल तर चांगलीच बाब आहे. किंवा मुलांचं वसतिगृह, कारण या मुंबईमध्ये शिकण्यासाठी जेव्हा आम्ही येऊ तर आमच्या मुलांना जर तिथे वसतिगृहातून शिक्षण घेता येत असेल तर आपण सर्वांनी अशा प्रयत्नासाठी प्रयत्न केले पाहिजे. या आमदार खासदारांचं आम्हाला काही देणं घेणं नाही, परंतु समाजाच्या हिताचं आणि सुखाचं जर काम असेल तर आम्ही सगळेजण सोबत आहोत. कधीही समाजाने आम्हाला आवाज द्यावा. काय होतं, समाजामध्ये 2 गट असतात. एखादा मनुष्य नमस्कार करतो आणि एखादा चमत्कार करतो. त्या चमत्काराला लोक जास्त मानतात पण नमस्काराला कुणी मानत नाही. म्हणून प्रत्येकाने या भंतींचा आदर सन्मान करून लोक कल्याणाचं जर गोष्ट असेल, आता सगळ्यांनी म्हटलं की भंतींना नोटीस देण्यात आली होती अगोदर 2 वर्षापासून, त्याच्याबद्दल चर्चा झालेली होती.